शहरातील वाढत्या गुन्ह्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अमरावती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवघ्या काही दिवसातच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना गजाआड करून मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुप्त माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहेत। या गुन्ह्याची संपूर्ण माहिती आणि पोलिसांनी केलेली कारवाईचा अहवाल पाहूया। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकविरा नगरात 3 जानेवारीला रात्री मोठी चोरी घडली। फिर्यादी भास्कर हागे यांच्या अंगणात ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली। एवढंच नाही तर त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली 20,000ची रोकडही लंपास करण्यात आली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुप्त माहितीचा आधार घेतला आणि शेवटी या चोरीचा छडा लावण्यात यश मिळवलं। अमरावतीतील चौरेनगरमध्ये राहणारा 28 वर्षीय पंकज राजू गोंडाने आणि गांधी चौक येथील 38 वर्षीय सागर जनार्दन गोंगटे यांना 1 मार्चला यवतमाळ येथून अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून तब्बल 50,000 रुपये किमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली। फक्त एवढंच नाही, फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सराफ लेआउट येथे एका घरात चोरट्यांनी लोखंडी ग्रिल तोडून प्रवेश केला आणि घरात असलेल्या महिलेला आणि तिच्या आईला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागिने ओरबाडून नेले। या धक्कादायक घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत 29 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या संपूर्ण कारवाईत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या युनिट 1चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, पोलीस कर्मचारी सतीश देशमुख, फिरोज खान, सचिन बहाडे, अलीमुद्दीन खतीब आणि त्यांच्या टीमने मोठे योगदान दिले। शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्ह्यांवर पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। अवघ्या काही दिवसातच जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले आहे। मात्र शहरात अजूनही अनेक गुन्हेगार सक्रिय आहेत। तुम्ही सावध राहा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा। पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।